नमस्कार, मी कैलास साबळे. आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. अंबरनाथ येथील एका खाजगी रुग्णालयात दरोडा टाकून 1,01,00,000च्या वरचा माल तिजोरीसह पळून गेलेल्या दरोडेखोरांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने ठोकल्या बेड्या. उषा लापसिया यांच्या दवाखान्यात लॅब विभागात काम करणारी ज्योती सालेकर हिला आर्थिक घोळ केल्याने कामावरून काढण्यात आले होते. याच गोष्टीचा राग धरून उषा सालेकर हिने काही तरुणांच्या मार्फत या दवाखान्यामध्ये दरोडा टाकण्याचा प्लान बनवला आणि फिल्मी स्टाईलने रात्रीच्या वेळेस दरोडा टाकून 1,01,00,000च्या वर तिजोरीसह माल जमा करून पळून गेले. दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याआधी तेथील रुग्णालयांना ओलीस धरले आणि CCTV कॅमेरेही आपल्या ताब्यात घेतले. पुढे जाऊन त्यांनी डॉक्टर दापंते जे वरच्या मजल्यावर राहत होते तिथे त्यांनी गेले. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून तिजोरी कुठे आहे ती घेतली आणि पसार झाले. परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून पथके रवाना करण्यात आली. अशातच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मंगेश्वर यांना खबरांच्या मार्फत पक्की खबर मिळाली आणि त्यानंतर हर्षद राजपूत यांच्या टीमने सापळा रचून 9 आरोपींना अटक केली. या दरोड्यामध्ये जे सोनं लपास केलं होतं ते सोनं ज्या सोनारांना विकलं होतं त्या सोनारांना देखील अटक करण्यात आली आहे. या बाबतीत पत्रकार परिषद माहिती देताना माध्यमांशी बोलताना अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. दिनांक 11 जुलै 2022 रोजी अत्यंत गंभीर असा दरोड्याचा प्रकार घडलेला होता. यामध्ये काही अज्ञात आरोपींनी त्या हॉस्पिटलमध्ये घुसून तिथल्या नौकरांना बंदिस्त करून आणि शस्त्राचा धाक दाखवून 1 कोटीपेक्षा अधिक रकमेची सोनं आणि इतर ऐवज दरोडा टाकून चोरलेला होता. यामध्ये तिथले जे लॅब टेक्निशियन होते ज्यांना त्यांनी काढलं होतं कामावरून, त्यांनी इतर 6 आरोपींना संगनमत करून त्या ठिकाणी दरोडा टाकल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्या सर्व 7 आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या आरोपीकडून आतापर्यंत एकूण 1170 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 7 मोबाईल फोन असं एकूण 64,71,000 रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये या आरोपींनी कामावरून काढून टाकल्यानंतर इतर आरोपींना माहिती दिली की डॉक्टरांच्या घरी मोठ्या प्रमाणावरती सोनं आणि मालमत्ता संपत्ती मिळू शकते आणि त्यांनी तो कट रचून हा दरोड्याचा गुन्हा केलेला आहे. अटक केलेल्या आरोपींच्या बाबतीमध्ये त्यांचं पूर्व इतिहास पडताळणी सुरू आहे. बहुतांश आरोपीवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळचे पोलीस उपायुक्त श्रीयुत प्रशांत मोहिते यांनी या पोलीस स्टेशनशिवाय इतरही पोलीस स्टेशनच्या सर्व DB पथकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की शिवाजीनगरचा हा दरोड्याचा गुन्हा सगळ्यांनी मिळून टीम म्हणून त्याला आव्हान स्वीकारायचं आणि तो डिटेक्ट करायचा अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळं PSI हर्षल राजपूत विठ्ठलवाडी आणि तिथले कर्मचारी वीर यांनी या गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम त्यांना माहिती मिळाली, त्यांनी लीड घेतला आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांनी इथं हजर केल्यानंतर या ठिकाणचे ACP श्री जगदीश सातव आणि सिनियर PI श्री अशोक भगत यांनीही पुढचा तपास अत्यंत वेगाने केलेला आहे
आत्तापर्यंत त्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. आज आरोपींना माननीय न्यायालयासमोर उभा